तर नमस्कार मित्रांनो. तर आज म्हणजे व्हिडिओ तर कशामुळे काढतोय तुम्हाला माहीत नाही म्हणून ही व्हिडिओ काढतोय. आणि भरपूर दिवसापासून आमचे ब्लॉग बंद आहेत. तर मित्रांनो, मी इथं ह्या घरापाशी व्हिडिओ का म्हणून काढतोय आणि कशामुळे काढतोय तुम्हाला माहीत नाही. तर मी आज सकाळी आता आंघोळ पण केलेली नाही. मी आता पाऊसच आहे. मी सकाळी तर आता मी उठलो आणि फक्त म्हणलं मोबाईल बघावं आणि आपलं इंस्टाग्राम ओपन करावं. तर ओपन केल्या आय डी डायरेक्ट बंद पडलेली दिसली. म्हणजे बघितलं, मला मेल ही आले होते इंस्टाग्रामचे मेटाकडून. तर आय डीला रिपोर्ट मारलेत. तर मित्रांनो, काय आमची म्हणजे असं चुकी झाली किंवा काय तुम्हाला कधी काय आम्ही असं रॉंग, मी पहिल्यापासून बोलतोय की सगळ्यांनी तुम्ही पण करा, असं मला काय म्हणजे हे नाही. तुम्ही पण करा, तुम्ही पण मोठे व्हा, माझा सपोर्ट राहील. पण तुम्ही एखाद्याच्या म्हणजे ह्याच्यासोबत खेळवाड करता असं मी नाही. कारण दुसऱ्याच्या आय डीला रिपोर्ट, असं आम्ही कोणाचं वाईट केलं आहे का तुम्हाला माहिती आहे. आजपर्यंत तुम्ही साक्षीनं पण मला किती साथ दिली आहे तुम्हाला माहिती आहे. आम्ही ही 1-2 दिवसाची मेहनत नाही तर मित्रांनो, त्याच्यामागे एडिटिंग असते, पुन्हा भरपूर कष्ट. म्हणजे मी ज्या टायमाला काम करायचो, ऊस तोडायचो इटभट्टीवर किंवा ऊसतोडीमध्ये, त्या ऊसतोडीमध्ये मग ऊस तोडून मला ट्रॅक्टर घेऊन जायचं असते. तरी पण त्या वेळ काढून व्हिडिओ काढायचो. व्हिडिओ एक दिवस मी बंद नाही केले. आणि आमची सुरुवात कुठून झाली ती तुम्हाला माहिती आहे, ऊसतोडीतून. आणि ह्या घरापासून आम्ही इथंच राहायचो आणि अजूनपर्यंत ह्याच घरापाशी आलो आहे आणि इथूनच सुरुवात झाली. तर कशामुळे तुम्ही रिपोर्ट असे मारले काय मला माहीत नाही. मित्रांनो, असं कधी कोणासोबत करत जाणार. मी तुम्हाला पण इथून मागं पण सांगितलेलं आहे आणि इथून पुढं पण सांगतो. तुम्हाला मागं पण बोललो होतो, मी करायचं असेल तर काय नसतंय मित्रांनो, जे नशिबात असते ते होते. पण आम्ही कोणाचं वाईट केलं का किंवा काय केलं, तुम्ही डायरेक्ट आय डी बंद करून टाकली असं किंवा आम्हाला सांगायचं. मी काय म्हणतोय, तुम्ही चूक सांगायची, चुकी काय झाली आमची किंवा काय. तुम्ही चुकी पण नाही सांगितली. साक्षी पण माझ्यासोबत किती दिवसापासून होती. आम्ही लई दिवस झालं मेहनत करता तर तुम्ही आता बघतच आहोत आमची सगळे. आयडी गेली. काही जणांना रिपोर्ट बी नाही काय मारले. साक्षीला तर काय माहीत नव्हतं. मी सकाळी उठलो, सकाळी आम्ही ह्याने बघितली तर आयडीच नाही आमची. मला सांगितले तर तुम्हाला मला काही माहिती, खरं वाटलं नाही. साक्षीला जास्त समजत नाही आय डीचं. तरी पण मी साक्षीला म्हणलो आपली आय डी. साक्षी म्हणली कशाने गेली. तर मी म्हणलं रिपोर्ट मारलेत काही जण. मी असं आंघोळ केलं नाही, पारुषच मी असं उठल्या मोबाईल घेतला, बघितलं तर आय डी तशी. तुम्हाला माहिती आहे हिनं. आणि मी काही घरसुद्धा आजपर्यंत झालं नसतं किंवा गाडी नसती मला. तुम्हाला माहिती आहे गाडी पण नसती किंवा घर पण नसतं. घर फक्त मी जी मला काही आम्हाला शेत वगैरे काही नाही, शेत काही नाही आमचं स्वतःचं काहीच नाही. फक्त आम्ही सोशल मीडियाच्या जीवावर सगळं केलं होतं. घरसुद्धा आम्हाला राहायला तुम्हाला माहिती आहे ह्या घरामध्ये पहिलं पाणी व्हायचं. पलीकडे एक रूम आहे त्याच्यामध्ये पण सगळं पाणी व्हायचं. सगळं पाणी आम्ही ज्या जागेवर झोपायचं त्या जागेवर पाणी व्हायचं. आणि तशा परिस्थितीतून आम्ही 1 रुपया न वाया घालतात. मला कुठलं व्यसन नाही किंवा काही नाही. साक्षीला मी विचारा कधी मी व्यसन कुठलं करतो का. तर 1 रुपया न वाया घालवता मी पाहिजे तर घर बांधून घेतलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. आणि तुम्हाला मी कधी असं हे पण केलं नाही की तुम्ही म्हणजे कुणाला असं मी व्हिडिओ कोणाच्या बाबतीत काढले किंवा कुणाला असं वाईट बोललो. तर चुकी काय झाली फक्त मला सांगायचं असतं. एक वेळेस तुम्ही डायरेक्ट रिपोर्ट मारली आणि 6 वर्षाची मेहनत ॲटोमॅटिक पाणी येते डोळ्यातून. असं मला रडायची गरज नाही किंवा साक्षीला किंवा मला. आम्ही काय परिस्थितीमधून आलेले आहोत ते फक्त आम्हाला माहिती आहे. तुम्हाला फक्त रिपोर्ट माराय जास्त वेळ लागत नाही. पण आम्हाला ते एवढे फॉलोअर्स आज आमच्यासोबत 9,74,000 आमची फॅमिली होती, इन्स्टा फॅमिली. आणि यूट्यूबला पण आम्ही ब्लॉग टाकायचो. आता मी ब्लॉग जास्त टाकत नव्हतो कारण की मी कामामध्ये होतो म्हणून जास्त ब्लॉग नव्हते. पण हे आज ब्लॉग येतं आहे इन्स्टावर. मित्रांनो, म्हणजे आता काय मला बोलायला पण नाही की काय चुकी झाली आमची तीच मला सुद्धा कळत नाही की तुम्ही कशामुळं अचानक रिपोर्ट कशामुळं मारला. आमचं जे घर होतं, आमचं सगळं चलत होतं. कशावर चलत होतं साक्षीला पण विचारा.
सगळे इंस्टाच्या आय डीवर आणि यूट्यूबवर आमचं चालत होतं घर. सगळं आम्ही त्याच्यावर हे झालं होतं. आता आम्हाला काय शेत काय नाही आमचं, म्हणजे स्वतःचं काय नाही, वडिलांनी आईचं काय केलेलं नाही. हे फक्त आमची पहिली जागा होती, ते फक्त नवीन आता घर बांधलं आहे. आणि स्वतःचं आमचं काही नाही, शेत नाही काय नाही, आम्ही त्याच्यावर जगत होतो. पण काही लोकांना बघवलं नाही आणि आमच्या आईला रिपोर्ट मारले. सकाळपासून माझं मन लागत नाही, मी अजून आंघोळ नाही केली. 10 वाजत आले तर मी आंघोळ केलेलं नाही. माझं परपंच घर बीरचं होतं, मी सगळं ह्याच्यावरच करत होतो. सगळं म्हणजे तुमचं प्रेम होतं म्हणून मी सगळं करत होतो. आता आम्ही कशावर जागावं ही मला पंचायत पडली. आणि मी असं कधी कुणाला असं बोललेलं नाही किंवा काय वाईट किंवा काय. साक्षी आता आली मधून म्हणली कशानं आय डी बंद पडली. साक्षीला काय समजत नाही जास्त, तरी पण मी म्हणलं मला पण नव्हतं कळालं. पण पुन्हा मी वाचलं मॅसेज, जीमेलला मॅसेज आलाय, एक जणांना केलंय काय मला कोण केलं? आहेत कोणीतरी एक जणांना म्हणजे रिपोर्ट मारले. कोणते आपल्या ओळखीचे पण नाहीत. आणि त्यांनी मला एक वेळेस सांगायचं असतं की दादा तुमच्याकडून ही चुकी झाली, किंवा दादा तुम्ही असं करू नका, ताई तुम्ही असं करू नका. तर आम्ही ते गोष्ट केली पण नसती आणि काही आमची चुकी पण नाही. पण तरी पण आय डी तुम्ही घालवली याचं मला काय हे नाही. आय डीचं म्हणजे मला एवढं वाटत नाही. पण हे एक दिवसाची मेहनत नव्हती आणि माझं सगळं घर होतं ते ह्याच्यावर चालत होतं. तुम्हाला माहिती आहे सगळं आम्ही काम केलेलं आहे. कामाला कुठल्या लाजत नाही. मी, साक्षी, आई पण लाजत नाही काय नाही. आईनं तर वडिलांनी 25 वर्ष कारखाना केलेला आहे माझ्या, एक दिवस नाही. साक्षीच्या पण आई वडील काय करतात, काय करतात कारखानाच करतात माझे पण पप्पा मम्मी. आत्ता पण कारखाना नाही. माझ्या सख्या मामाची मुलगी आहे साक्षी. असं काय हे नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं मित्रांनो, रिपोर्ट कशामुळे मारले काय नाही मला तर काय माहीत नाही. तुम्हाला काय वाटलं आणि काय नाही, म्हणजे आम्ही एकदम आमचं चांगलं झालेलं, काही लोकांना बघवलं नाही. आय डी बंद पाडली. आता म्हणजे मला बोलायला पण हे झालं आहे, काय बोलावं हे मला काही समजून झालं आहे. कारण की एवढं मेहनत करून आई पण रडायला लागली आमची. आईला पण सांगितलं तर आई पण हे करत होती. आईला म्हणलं आपली आय डी गेली तर आई पण रडत होती. एवढ्या दिवसाची वडील नाहीत मला. वडील माझं चांगलं व्हायच्या आधीच वडील गेले, तुम्हाला तर माहिती आहे. वडिलांनी सुद्धा बघितलेलं नाही माझं चांगलं थोडंफार तिथं वडील राहायचे. मला काही समजा नाही कशामुळे आय डी बंद पाडली, कशामुळे नाही. चला बाय. आता काय मला बोलायसारखं म्हणजे काही राहिलेलंच नाही. आणि असं इंस्टावर तर काय अस्तित्वच राहिलं नाही आमचं, म्हणजे नावच राहिलं नाही. ते होते ती फॉलोअर्स सगळे आय डी सस्पेंड झाली. 8 लाख फॉलोअर्सची आय डी म्हणजे 9,74,000 फॅमिली होती. ते सगळे आता गेलेले आहेत. आपले काय आता इंस्टावर काय नामोनिशाण राहिलेलं नाही आपलं.